1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन आणि वसंतराव नाईक जयंती या निमित्ताने आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाकरता किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरता सादर करावयाचे भाषण आज आपण पाहणार आहोत. भाषणात थोडेसे बदल केले तर हे भाषण विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही आपल्या कार्यासाठी वापरू शकतात. चला तर आपल्या या भाषणाला सुरुवात करू. 1 जुलै कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती निमित्त भाषण. आदरणीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 जुलै. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत, तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत आहोत. पण आजही जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या ताटात येणारं अन्न हे कुठल्या फॅक्टरीत तयार होत नाही, तर ते शेतात घाम गाळणाऱ्या माझ्या बळीराजाच्या कष्टातून उगवतं. म्हणूनच या अन्नदात्याचा सन्मान करायचा आजचा हा दिवस म्हणजेच महाराष्ट्र कृषी दिन. आणि हाच दिवस आपण का निवडला? कारण आज आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक यांची जयंती आहे. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ आपण हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करतो. या मंगल प्रसंगी त्या थोर नेत्याला आणि माझ्या शेतकरी राजाला वंदन करताना मला म्हणावंसं वाटतं, काळ्या मातीत मातीत तिने पेरलं गव्हाचं, काळ्या मातीत मातीत तिने पेरलं गव्हाचं, माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला रूप आलं वैभवाचं. घाम गाळूनी शेतात ज्याने पिकवलं धान्य, घाम गाळूनी शेतात ज्याने पिकवले धान्य, अशा माझ्या बळीराजाला कोटी कोटी वंदन, अशा माझ्या बळीराजाला कोटी कोटी वंदन. माझा प्रिय शिक्षक वर्ग, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला एक मोलाचा मंत्र दिला होता. शेतीला उद्योजकाचा दर्जा मिळाला पाहिजे आणि शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. त्यांनी नुसत्या घोषणा दिल्या नाहीत, तर हायब्रिड बियाणे, पाण्याचे नियोजन आणि शेतीचे आधुनिकीकरण करून महाराष्ट्राचा चेहरा बदलला. आज आपण जे सुजलाम सुफलाम राज्य पाहत आहोत त्याची पायाभरणी नाईक साहेबांनीच केली होती. पण आज या मंचावर उभा असताना मला माझ्या शेतकरी बांधवांची दुसरी बाजूही दिसते. उन्हातानात, पावसात, आसमानी सुलतानी संकटाशी लढताना शेतकरी जेव्हा हताश होतो तेव्हा मनाला कुठेतरी वेदना होतात. आजच्या या दिवशी आपण फक्त भाषण करून थांबायचं नाही, तर एक विद्यार्थी म्हणून, या देशाचे उद्याचे भविष्य म्हणून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचा संकल्प केला पाहिजे. त्याच्या याच कष्टांची जाणीव करून देणाऱ्या या सुंदर ओळी आहेत त्या पुढीलप्रमाणे. ऊन असो की पाऊस तो कधीच थांबत नाही, ऊन असो की पाऊस तो कधीच थांबत नाही, आपल्या पोटासाठी तो रात्र दिवस राबतो संकटाशी. झुंजत राही जगाचा तो पोशिंदा, त्याच्या ऋणात आपण राहूया. चला आज या कृषी दिनी कृतज्ञता त्याची गाऊया. चला आज या कृषी दिनी कृतज्ञता त्याची गाऊया. आपला प्रिय शिक्षक वर्ग, तुम्ही आम्हाला वर्गात भूगोलाचे, विज्ञानाचे धडे देता, पण निसर्गाच्या शाळेत राबणारा शेतकरी हा सुद्धा एक मोठा शास्त्रज्ञ आहे, जो मातीतून सोनं पिकविण्याची कला जाणतो. आज नाईक साहेबांच्या जयंती निमित्त आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा करूया. आपण अन्नाचा एकही कण वाया घालवायचा नाही, कारण आपण वाया घालवलेला प्रत्येक कण हा कुणाच्या तरी रक्ताच्या, पाण्याचा आणि घामाचा अपमान आहे. चला आजच्या या पवित्र दिवशी वसंतराव नाईक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया, आपल्या बळीराजाचा आदर करूया आणि आपल्या मताशी नेहमी एकनिष्ठ राहूया. मातीतून मोती पिकवणारा तोच खरा जादूगार आहे, मातीतून मोती पिकवणारा तोच खरा जादूगार आहे, ज्याच्या कष्टावर चालतो देश तोच माझा आधार आहे. जय जवान जय किसानचा नारा घुमू दे या नभाच्या पार, जय जवान जय किसानचा नारा घुमू दे या नभाच्या पार. कृषी दिनाच्या निमित्ताने बळीराजाला मानाचा मुजरा वारंवार, कृषी दिनाच्या निमित्ताने बळीराजाला मानाचा मुजरा वारंवार. कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.
मित्रांनो, तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. ऑनलाईन क्लासरूम YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.